वेलकम बॅक टू माय चॅनल सात्विक कट्टा। आज आहे वर्षाचा नवीन दिवस 1 जानेवारी। म्हणून आपण आज गणपती दर्शनाला आलेला आहोत उद्यान गणेश मंदिरला। आपलं दर्शनही छान झालं आहे, तसं तुम्ही पाहिलं। सो देवाकडे हीच प्रार्थना आहे की आपलं हे वर्ष खूप चांगलं, छान, सुखाचं, समृद्धीचं आणि मनासारखं जावं। सो आता आपण थोडंसं बाहेर फिरूया। आज नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे। सो पाहूया आपल्याला पुढे काय करता येतं। सो आता आपण आलेले आहोत वर्ली सी फेसला, वर्ली सी फेसला, बिकॉज वर्ली माझं बालपण पूर्ण गेलेलं आहे इथे। आणि सांगायचं झालं तर आत्ताचं वर्ली सी फेस आणि आधीचं वर्ली सी फेस याच्यामध्ये पुष्कळ फरक झालेला आहे। इथे सगळं न्यूली कन्स्ट्रक्शन झालेलं आहे। आपला समुद्रही पुष्कळ भरला आहे, त्यामुळे भर टाकून त्याला समुद्र किनारा हा खूप पाठी गेला आहे। पण बघूया आपण। आणि इथे तुम्ही बघू शकता ईशा अंबानीचा पण बंगलो आहे। सो लेट्स सी, पाहूया आपल्याला समुद्र किती लांबपर्यंत पाहता येतोय आणि बघूया काय होतंय। चलो। इथे तसं पार्किंगची ही बरीच व्यवस्था आहे आणि पार्किंग केल्यानंतर आपल्याला अंडरग्राउंड जाऊन वर्ली सी फेसला जायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवते। सो इसको तो मिलना चाहिए ऐसा बोलता। हा अंडरग्राउंड रोड आहे जो आपण क्रॉस करू शकतो आणि आपल्या वर जे आहे ते कोस्टल रोड आहे। कोस्टल रोडच्या खालून अंडरग्राउंड वर्ली सी फेसला जायला रोड केलेला आहे। अशा प्रकारे आपण वर्ली सी फेसला पोहोचलेलो आहोत, जिथे माझ्या पुष्कळ लहानपणीच्या आठवणी आहेत, मेमरीज आहेत। इथे बऱ्याच ठिकाणी सायकल पार्किंगसाठी पण स्पेस केलेली आहे। हा आहे कोस्टल वे। आणि या कोस्टल वेमुळे बरंच आपलं ट्रॅफिक आपण अवॉइड करू शकतो, कारण हार्डली 15-20 मिनिट्समध्ये आपण नरिमन पॉईंटला म्हणा किंवा पेडा रोडला म्हणा इथून पोहोचू शकतो, जे पूर्वी आपल्याला तास 1.5 तास लागायचं ट्रॅफिकमध्ये। आणि ते सायकलिंगसाठी हा वे केलेला आहे, हा पाथ। माझ्या लहानपणी आम्ही आधी वर्ली सी फेसला यायचो माझ्या फ्रेंड्ससोबत, पॅरेंट्ससोबत। तेव्हाचं वर्ली सी फेस आणि आत्ताच्या वर्ली सी फेसमध्ये बरंच अंतर आहे। आज मी माझ्या लेकीसोबत तिथे आलेली आहे। कसं वाटतंय बाबू? इट्स मम्माचं चाइल्डहुड प्लेस आहे।
वाटते. आज मी माझ्या डॉटरसोबत आली आहे आणि बऱ्याच वर्षानंतरच्या आठवणी सगळ्या लगेच अशा ताजा झाल्यात. आठवणी फ्रेश वाटते. सो अशा प्रकारे आम्ही आता वर्ली सिफेसला बाय बोलतोय. असा होता आमचा ओव्हरऑल आजचा दिवस. वर्षाचा पहिला दिवस मनासारखा गेला. अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या झाला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.